Welcome everyone. This is my second lecture about this chapter. Chapter number 2. The name of this chapter is Introduction to Analytical Chemistry. Last period we have to study the introduction of this chapter, then definition of analytical chemistry, then importance and scope of analytical chemistry. त्यामध्ये आपण in agriculture, in medicine, in forensic science, in industry, in engineering अशा व्हेरियस फील्डमध्ये काय काय इम्पॉर्टंट स्कोप आहेत अनालिटिकल केमिस्ट्रीला याचा स्टडी लास्ट पिरियडला केलेला आहे. त्यानंतर व्हॉट इज क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, त्यानंतर आपण त्यामध्ये सेमी मायक्रो अनालिसिस बघितलं आणि लास्ट पिरियडला आपण एक लास्ट पॉईंट बघितला होता म्हणजे केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस इन ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. Today I am going to teach you chemical methods of quantitative analysis. Okay? आता या ठिकाणी लक्षात घ्या, under this heading the quantitative analysis of organic compounds involve some methods such as, त्यामध्ये कोणकोणत्या मेथड येतात बघा. क्वांटिटेटिव्ह analysis of organic compounds involve some methods such as, कुठल्या मेथड आहेत. पहिली फर्स्ट आहे टू डिटरमाइन the percentage of constituent elements in the compound. काय फर्स्ट स्टेप मध्ये quantitative analysis of organic compounds involves some methods such as to deter. first method आहे क्वांटिटेटिव्ह, कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करायचं असेल तर पहिली मेथड कोणती, त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन द कंपाऊंड. म्हणजे काय, कुठलं फॉर एक्झाम्पल वॉटर आहे, वॉटर कंटेन देयर आर two types of atoms of an element. दोन प्रकारचे एलिमेंटचे atoms आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता या ठिकाणी फर्स्ट मेथडनुसार टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ ईच कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन द कंपाऊंड. या कंपाऊंड मध्ये प्रत्येकाचं पर्सेंटेज डिटरमाइन करायचं. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला हायड्रोजनचं पर्सेंटेज डिटरमाइन करायचं असेल तर काय करणार, पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन H in H2O is equal to काय करतो आपण त्या ठिकाणी टोटल मास ऑफ हायड्रोजन. किती आहे टोटल मास, द atomic mass of one hydrogen is 1 gram, 2 hydrogen is 2 gram divided by 18 gram आणि पर्सेंटेज मध्ये आहे म्हणजे 100. ओके, आणि या ठिकाणी आपण जर त्याला डिवाइड केलं तर ते किती येते बघा, त्या ठिकाणी 11.11% कॅल्क्युलेशन केलं 200 डिवायडेड बाय 18 केलं आपण तर 11.11% येते. दिस इज द पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन ॲटम इन वॉटर किंवा H2 कंपाऊंड. H2 मॉलिक्यूल या H2 कंपाऊंड मध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज आहे 11.11. सिमिलरली द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन, सो किती आहे पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इन H2O किती आहे 88.89%. दिस इज द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इन H2O कंपाऊंड. ओके, म्हणजे पहिली मेथड काय आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. कुठल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करायचं असेल तर फर्स्ट मेथड आहे टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ इच कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट. त्या कंपाऊंड मध्ये असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटचं पर्सेंटेज डिटरमाइन करायचं, ठरवायचं. दिस इज द फर्स्ट मेथड
इन्व्हॉल्व इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल. त्यानंतर सेकंड मेथड आहे बघा, टू डिटरमाइन द concentration of known compound in the given sample or given sample solution. सेकंड मेथड आहे यामध्ये क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. सेकंड मेथड आहे टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड इन द गिवन सॅम्पल सोल्युशन किंवा गिवन सॅम्पल. फॉर एक्झाम्पल, इथिल अल्कोहोलचं सोल्युशन आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, कोणता या ठिकाणी नोन कंपाऊंड कोणता आहे त्या सोल्युशन मधला, तर इथिल अल्कोहोल आहे. काय सेकंड मेथड मध्ये काय करावं, टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथिल अल्कोहोल इन द इथिल अल्कोहोल सोल्युशन. आणि कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस इन नंबर ऑफ टर्म्स. त्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स आहे, मोलॅरिटी आहे, मोल फ्रॅक्शन आहे, नॉर्मॅलिटी आहे, व्हॉटएव्हर ते त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला त्याचा डिटेल स्टडी करायचा आहे. तर सेकंड मेथड काय आहे, टू डिटरमाइन द concentration of known compound in the given sample or given sample solution. लक्षात घ्या, what is concentration, that is the what is the amount of substance, what is the amount of compound present in the specified amount of the solution. एखाद्या सोल्युशन मध्ये किती अमाउंट ऑफ सबस्टन्स आहे, किती अमाउंट ऑफ तो नोन कंपाऊंड आहे, त्याला म्हणतो आपण कॉन्सन्ट्रेशन. ते आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचा एक स्पेशल त्यामध्ये एक टॉपिक आहे, तो टॉपिकवर आपण डिटेल स्टडी करणारच आहे. म्हणजे पहिलं काय, डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ इच कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन द कंपाउंड, आणि सेकंड आहे टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉन कंपाउंड इन द गिवन सॅम्पल सोल्युशन. आता त्या ठिकाणी कसं, फॉर एक्झाम्पल असं दिले असते, 1 मोलर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन, 1 मोलर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन, 1 molar, this is the concentration of hydrochloric acid. That means 1 mole of hydrochloric acid present in the 1 dm cube solution, dm cube volume of solution. 1 dm cube volume of solution मध्ये hydrochloric acid चे किती moles आहे, तर 1 mole. And this is called as the concentration of hydrochloric acid in hydrochloric acid solutions. Okay. Now सेकंड आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे हे बघितलं आपण, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता आपल्याला बघायचंय क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व सम मेथड सच ॲज ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व some methods such as, त्यामध्ये फर्स्ट decomposition. This is also called as the gravimetric analysis. This is also called as the gravimetric analysis. Decomposition method is also called as the gravimetric analysis. आता तुम्हाला थेरोटिकल किती जरी सांगितलं तरी कळणार नाही, जसं आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत, प्रॅक्टिकल करणार आहोत. यावेळेस तुम्हाला स्पेशल प्रॅक्टिकल आहे, ज्यावेळेस प्रॅक्टिकल केल्यानंतर हा पॉईंट तुमचा क्लिअर होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रॅक्टिकल होईल त्यावेळेस तुम्हाला हा पॉईंट मी प्रॅक्टिकली करून दाखवणार. त्यानंतर नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे द प्रोग्रेस ऑफ रिएक्शन. द प्रोग्रेस ऑफ रिएक्शन between two different solutions till its completion of reaction, till its completion of
reaction. काय सांगितलं? The progress of reaction between two different solutions till its completion of reaction. Okay, yeah, this method is also called as the volumetric analysis. In this method, the volumes is obtained, and from the volume we can determine the how much amount of compound, inorganic compound is present in the given solution. त्या given solution मध्ये किती कंपाऊंड आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण सुरुवातीला काय, फ्रॉम दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हॉल्यूमेट्रिक एनालिसिस. From this method, volume is obtained. Volume of the solution is obtained. From the volume of solution, then we can determine the what amount, how much amount of substance present in the given solutions. म्हणजे बघा, क्वांटिटेटिव्ह एनालिसिस यामध्ये क्वांटिटी मेजर केला आहे, नॉट क्वालिटी. क्वांटिटेटिव्ह and analysis of inorganic compound involves some method. पहिले first आहे decomposition method. This method is also called as the gravimetric analysis. Second आहे progress of reaction in between the two different solutions till its completion of reaction. Okay, त्या ठिकाणी रिएक्शन कुठपर्यंत प्रोग्रेस होते, जोपर्यंत दोन रिएक्शन डिफरंट सोल्युशन मध्ये रिएक्शन कंप्लीट होत नाही, पूर्ण होत नाही, आणि तोपर्यंत ती रिएक्शनचा प्रोग्रेस होतो. आणि व्हेन द रिएक्शन, बघा दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हॉल्यूमेट्रिक एनालिसिस. आता हे सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकल आहे. हे व्हॉल्यूमेट्रिक एनालिसिसचं आपल्याला प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन पॉइंट हे क्लिअर होणार आहे, लक्षात घ्या. ओके, फक्त सध्याचं नाव जस्ट यू रिमेंबर दॅट की क्वांटिटेटिव्ह एनालिसिस ऑफ inorganic compound involves a method, decomposition method, is also called as gravimetric analysis. Second is progress of reaction in between the two different solutions till its completion of reactions. Okay, and this method is also called as the volumetric analysis of volumetric fraction. Is it clear? Okay. Then next point is scientific notation. Scientific notation is also called as the exponential notations. And chemist has to deal with the number as large as. म्हणजे केमिस्टला काय असं एक लार्ज नंबर सुद्धा डील करावा लागतो. Also chemist has to deal the number as small as like this. म्हणजे केमिस्टला अशा प्रकारचा स्मॉल नंबर सुद्धा डील करावा लागतो, आणि हा ॲज लार्ज ॲज म्हणजे लार्ज नंबर सुद्धा डील करावा लागतो. ओके, and to avoid the writing of number of zeros in mathematical operations, it is required to the scientific notation, or that is the exponential notation. And in the exponential notation, the above numbers are expressed in this form. या फॉर्म मध्ये ते एक्सप्रेस केले आहे. आता व्हॉट इज स्मॉल n? स्मॉल n means this is the exponent. Small n means exponent. This is the symbol of exponent. It may be the positive or negative. Small n का है, this is the exponent. Exponent it may be the positive or negative. N, this n is number in between. N is number in between 1 to 10. N is the number in between 1 to 10. Other, this is the large number. This is the large number. This large number we can write in the exponential form किंवा exponential notation form as like this. आता if the decimal point is moved towards from right to left. if the बघा जर decimal point हा right to left move होत असेल, then exponent increases with the positive number. Exponent increases with, again I will repeat it. परत रिपीट करतो की जर तुमचा डेसिमल पॉइंट हा राइट टू लेफ्ट मूव होत असेल तर हा एक्सपोनंट हा पॉझिटिव्ह नंबर ने इन्क्रीज होतो, आणि जर तुमचा डेसिमल पॉइंट हा लेफ्ट टू राइट रे
होत असेल तर एक्सपोनंट हा निगेटिव्ह नंबरने इन्क्रीज होतो. ऑलवेज रिमेंबर दॅट. राईट टू लेफ्ट एक्सपोनंट increases with positive number. Left to right exponent increase with negative number. Therefore, this above number we can write in the exponential form as like as. आपण हा नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन फॉर्म मध्ये असा लिहू शकतो. काय करायचं या ठिकाणी? काउंट द टोटल नंबर ऑफ झिरो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. After 23 digit to put up the decimal point. किती डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आपण पुट अप केला? 23 नंबर डिजिट नंतर. Therefore, this number as number we can write in the exponential notation form. अशा प्रकारे लिहू शकतो आपण. 6 पॉइंट कसा लिहू शकतो आपण या ठिकाणी? This number we can write in the exponential form as like this. 6.022 into 10 raised to power 23 molecules. And in the exponential form, to avoid the writing the number of zeros in mathematical operations. मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये या ठिकाणी आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर लिहिलं तर त्यामध्ये झिरो नंबर ऑफ झिरो लिहिण्याची गरज नाही. नंबर ऑफ झिरो नाही लिहिले तर तुमचं टू अवॉइड द कन्फ्युजन इन कॅल्क्युलेशन कन्फ्युजन सुद्धा आपलं अवॉइड होईल. लक्षात ठेवा. आता हा जो नंबर आहे आपल्याला हा सगळ्यात स्मॉल नंबर आहे. 1 ग्रॅम हायड्रोजन ॲटम मध्ये एवढं काय या ठिकाणी किंवा त्याला आपण सॉरी 1 हायड्रोजन ॲटमचं जे मास आहे इतकं स्मॉल आहे बघा. व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. दिस इज अ व्हेरी स्मॉल नंबर and this very small number also can write in the exponential notation form. आता ते कसं लिहायचं बघा. या ठिकाणी this point shifted toward the right hand side. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. आता जर आपण हा 24 डिजिट नंतर जर डेसिमल पॉइंट पुट अप केला तर त्या ठिकाणी पॉवर किती इन्क्रीज होणार आहे? 1.66 into 10 raised to the power 24. पण कसे 24? आता या ठिकाणी एक्सपोनंट कसा येणार? मायनस. कारण आपल्याला वी नो दॅट व्हेन द डेसिमल पॉइंट मूव फ्रॉम लेफ्ट टू राइट द एक्सपोनंट इन्क्रीजेस विथ निगेटिव्ह नंबर. या ठिकाणी हा डेसिमल पॉइंट 24 डिजिट नंतर पुट अप केलेला आहे आपण. त्यानंतर त्या ठिकाणी एक्सपोनंट किती येणार? 24. बट along with negative sign. Along with this number we can write in this form. Okay? Again, for example, नंबर आपण एक्सपोनेन्शियल नोटेशन फॉर्म मध्ये कसा लिहू शकतो बघा. दिस डेसिमल पॉइंट शिफ्टेड फ्रॉम लेफ्ट टू राइट. शिफ्ट जर केला 1 2 3 this decimal point put up in this number after 3 digit नंतर put up केला 3.32 4.32 into 10 raised to power -2. कारण लेफ्ट टू राइट मध्ये लेफ्ट जर डेसिमल पॉइंट हा लेफ्ट टू राइट मूव्ह होत असेल तर त्यावेळेस हा पॉवर किंवा त्या एक्सपोनंट हा निगेटिव्ह नंबरनं इन्क्रीज होतो. ओके. या ठिकाणी 2 डिजिट नंतर आपण 3 डिजिट नंतर आपण या ठिकाणी डेसिमल पॉइंट ठेवलेला आहे म्हणजे हा मायनस दिलेला एक्सपोनंट इन्क्रीज झाला. लक्षात ठेवा. आता ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ एक्सपोनेन्शियल नोटेशन नंबर्स. त्या एक्सपोनेन्शियल नोटेशन नंबरची ऍडिशन अँड सबट्रॅक्शन कशी करायची? फॉर एक्झाम्पल असं असेल 3.2
1 2 3 into 10 raised to power plus 4. ओके प्लस या ठिकाणी 3 2 1 2 3 into 10 raised to power 3 असं असेल. तर आपल्याला काय करायचं, these number are denoted किंवा indicated in exponential notation form. हे नंबर हे exponential notation फॉर्म मध्ये आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायचं. तर या ठिकाणी अशा वेळेस काय केलं आहे बघा, फर्स्ट टू मेक द एक्सपोनंट इज इक्वल and then these number can be added to each other. जर आपल्याला एक्सपोनेन्शियल नोटेशन नंबरचं ऍडिशन करायचं असेल किंवा सबट्रॅक्शन करायचं असेल तर फर्स्ट स्टेप काय, फर्स्ट टू मेक दिस नंबर द एक्सपोनंट ऑफ दिस नंबर इज इक्वल. पहिले काय करायचं, दोन्ही नंबरचं एक्सपोनंट इक्वल करायचे. आता या ठिकाणी आपण काय करूया बघा, हा एक्सपोनंट आहे, इकडचा एक्सपोनंट 4 आहे, प्लस 4 आहे, इकडचा प्लस 3 आहे. तर आपण काय करू, या ठिकाणी प्लस 3 चा प्लस 4 करू. कसा होणार, प्लस 3 चा प्लस 4 3.123 into 10 raised to power 4 in bracket plus 3.2123 into 10 raised to power plus 4. बघा, this decimal point shifted towards the left through the one digit. हा डेसिमल पॉइंट एका डिजिटने शिफ्ट केलेला आहे, म्हणजे पॉवर याचा एक्सपोनंट किती डिग्री झाला, +1 डिग्री झाला. ओके, and then these number can be added each other. त्यानंतर हे दोन्ही नंबर एकमेकांमध्ये ऍड करा. बघा या ठिकाणी काय ऍड केल्यानंतर काय होणार, 3.123 प्लस 3.2123. ओके, into 10 raised to power. आता या दोन्हीचं ऍडिशन केल्यानंतर या ठिकाणी काय आहे, 0 कॅन्सल करू. काय होणार, 3 सिंपल ऍडिशन करायचे, 5 3 6 into 10 raised to power. फायनल आन्सर काय आलं या नंबरचं. काय करायचं, जर एक्सपोनेन्शियल नोटेशन फॉर्म मध्ये नंबर लिहिलेला असेल तर अशा वेळेस त्याचे ऍडिशन करत असताना फर्स्ट काय करायचं, फर्स्ट टू मेक द एक्सपोनंट ऑफ बोथ नंबर इज इक्वल. पहिले दोन्ही नंबरचा एक्सपोनंट हा इक्वल करायचा. इक्वल केल्यानंतर काय 3.123 into 10 raised to power 4 आहे, 32. आता आपण या ठिकाणी +3 आहे, +3 चा +4 करू शकतो. कसा करू शकतो, हा डिजिट आहे, हा डेसिमल पॉइंट आहे, 1 डिजिट जर मूव्ह केला किंवा शिफ्ट केला तर +3 चा पॉवर एक्सपोनंट हा +1 ने इंक्रीज होतो, म्हणजे +4 होतो. आता या नंबर मध्ये, या दोन्ही नंबर मध्ये एक्सपोनंट हा इक्वल आहे, सेम आहे. these two number can be added each other as like this. हे दोन्ही नंबर एकमेकांना ऍड करायचे आणि इनटू काय, 10 raised to power +4. ओके, या दोन्हीचं ऍडिशन केलं 6.3353 into 10 raised to power +4. इजिट क्लिअर. आता समजा फॉर एक्झाम्पल दुसरं सबट्रॅक्शन काय असेल, या ठिकाणी 4 3 2 1 into 10 raised to power 5. ओके, मायनस 4.394 असं असेल. काय असेल, या ठिकाणी आपण असं करूया 1 into 10 raised to power 4 असेल. बघा याच आपल्याला काय करायचं, या दोन एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये नंबर आहे, दोन्ही नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, याचं सबट्रॅक्शन करायचं, मायनस करायचं. असं काय करायचं, फर्स्ट मेड द एक्सपोनंट ऑफ बोथ नंबर इज इक्वल. पहिले दोन्ही नंबरचं एक्सपोनंट काय करायचं, या ठिकाणी इक्वल करून घ्यायचं. आता या ठिकाणी बघा आपण काय करू शकतो, या ठिकाणी हा जो नंबर आहे, हा नंबरचा आपण काय करू शकतो, इतर या ठिकाणी +4 एक्सपोनंट आहे, या ठिकाणी
+5 एक्सपोनंट आहे. एक तर आपण या ठिकाणी +5 चा +4 करू शकतो. ओके, किंवा +4 चा +5 करू शकतो. ओके, आता आपण काय करूया या ठिकाणी 43.21 into 10 to the power 5 हा एक्सपोनंट आहे तिथेच ठेवला मायनस या ठिकाणी काय करणार आपण हा +4 पॉइंट या आहे +4 एक्सपोनंट आहे तो +5 केव्हा होणार जर हा डेसिमल पॉइंट हा राईट टू लेफ्ट प्ले मूव झाला आणि एका डिजिटला मूव झाला तर +4 चा एक्सपोनंट काय होतो +5 होतो. म्हणजे या ठिकाणी 0.4312 into 10 to the power 5. Now then these two numbers minus from each other. 4321 minus 0.34312 into 10 to the power 5. ओके, आता याची मायनस केली आहे सिंपल सबट्रॅक्शन आहे ॲज युजुअल. ओके, या ठिकाणी 0.4312 काय नाही 0 काय होणार या ठिकाणी a 2 a 6 5 7 2 याचा आन्सर किती येणार 4 2 7 6 8 8 into 10 raised to the power 5 into 10 raised to the power. This is the addition and subtraction of exponential notation for number. लक्षात आलं का एक्सपोनेन्शियल नोटेशन फॉर नंबर का वापरला जातो कारण टू अवॉइड द राइट नंबर ऑफ झिरो इन मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. कळालं तुम्हाला हा नंबर का एक्सपोनेन्शियल नोटेशन फॉर नंबर का वापरला जातो टू अवॉइड द राइट नंबर ऑफ झिरो इन ॲज लार्ज नंबर. मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये जे नंबर ऑफ झिरो लिहावं लागतात मॅथमॅटिकल ऑपरेशन असताना ते अवॉइड करण्यासाठी आपण एक्सपोनेन्शियल नोटेशन फॉर्मचा यूज करतो. दुसरं सगळ्यात स्मॉल नंबर असेल त्या स्मॉल नंबर मध्ये सुद्धा डेसिमल पॉइंट नंतर नंबर ऑफ झिरो द्यावं लागतात आणि टू अवॉइड द राइट नंबर ऑफ झिरो इन द स्मॉलेस्ट नंबर टू यूज द exponential notation form. Okay, and in exponential notation form if the decimal point is moved from right to left the exponent increases with the positive number, and if the decimal point move from left to right the exponent increases with the negative number. Okay, then नेक्स्ट आहे आपण फर्स्ट टाइम त्याच्यामध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ एक्सपोनेन्शियल नोटेशन फॉर्मचं बघितलं. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन बघायचं मल्टिप्लिकेशन ऑफ एक्सपोनेन्शियल नोटेशन फॉर्म नंबर. ओके, त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 6 1 2 3 into 10 to the power 3. ओके, multiplied by 2 multiplied by 2 1 into 10 to the power 2 पाठीवर. ओके, आता याचा मल्टिप्लिकेशन एक्सपोनेन्शियल फॉर्म नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर सिंपल आहे दोन्ही नंबरचं काय करायचं मल्टिप्लाय अलॉंग विथ जे एक्सपोनंट आहे ते एक्सपोनंटचं काय करायचं एडिशन करायचं. आता या ठिकाणी काय करणार आपण 6.123 multiplied by this number 2.1. okay, into 10 to the power the addition of two exponent. दोन्ही एक्सपोनंट चे काय करायचे ऍडिशन करायचे. या ठिकाणी 3 + 3 ओके काय होणार या ठिकाणी 6.123 into 2.1 into 10 to the power काय येणार +5. आता या दोन्हीची सिंपल ऍडिशन जर आपण केली
सॉरी या दोन्हीचे सिंपल मल्टिप्लिकेशन करायचं आणि इंटू 10 टू द पॉवर प्लस म्हणजे आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन सिंपल आहे 6.123 इंटू 2.1 काय ठिकाणी 3 2 1 6 0 6 4 2 8 3 8 5 8 2 1 किती नंतर डेसिमल पॉइंट यायचा 1 2 3 सॉरी 1 2 3 आणि प्लस 1 4 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट 1 2 3 4 त्याचा आन्सर किती आला आन्सर इज 12.858 into 10 to the power या ठिकाणी प्लस ओके अजून आपण एक एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये फॉर एक्झाम्पल 6 3 2 1 3 into 10 to the power minus 7 okay multiplied by 1 multiply into 10 to the power plus 4 त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं ओके मग काय करायचं जो नंबर आहे नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि एक्सपोनेंटचं काय करायचं ॲडिशन करायचं या ठिकाणी नंबर कुठले हे दोन नंबर आहेत 3.213 into 1.1 ओके अलॉंग विथ काय करायचं एक्सपोनेंटचं ॲडिशन प्लस 7 सॉरी मायनस 7 प्लस 4 ओके या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन केलं काय होणार 3.213 1.1 ओके या ठिकाणी आपण सरळ सरळ 11 11 33 3 11 एका 11 3 14 चला 1 22 आणि 23 झाले 2 11 33 आणि 2 35 किती नंतर पॉईंट 1 2 3 4 1 2 3 4 4 नंतर पॉईंट काय होणार आहे ठिकाणी आन्सर 3.534 into 10 to मायनस काय ठिकाणी बघा -7 आहे प्लस 4 आहे याचं काय होणार मायनस होणार अलॉंग विथ साइन काय असेल त्या ठिकाणी 7 मायनस 4 केले तुम्ही देणार मायनस दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस